आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी अंतुभाई हर्ष या गोलंदाजीच्या माध्यमातून. इंडियन ऍक्शन मध्ये इंडियन नंबर 3 चा फलंदाज बदलापूरचा कृष्ण सातपुते अजय धुळे. हा चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय डायरेक्ट हिट, धोक्याची घंटा नॉन स्ट्राइक इंडवर, परंतु या ठिकाणी सेफ आहे. स्कोरर आपल्याला पाहायला मिळतात मनसे राजेश साळवे यांचं आगमन झालं गेलं. त्यांच्या स्पर्धेच्या वतीने आपल्याला स्कोरच्या भूमिका पाहायला मिळतात. स्वर्गीय रतन पाटील त्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांच्या माध्यमातून स्कोररची भूमिका पार पाडली जाते. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीने पुनर्च स्वागत आहे. गोलंदाज अतिशय चांगला आहे हर्षद आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी कॅमेरामॅन इन कडनं गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवर मात्र विकेट महत्वाचे सागर इरमाळीची ती विकेट आपल्याला पाहायला मिळाली. एकच मैदानात इंडियन ऍक्शन मध्ये अजय धुळे उतरला गेलाय. हा चेंडू चांगला आहे आउटसाइड द ऑफ स्टंप. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेतनच्या माध्यमातून 2 चेंडू लगातारचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. डॉट चेंडू खेळत असताना सागर चेतन धुळे आपल्याला पाहायला मिळतोय. अजय धुळे आणि चेतन काके क्षमा असावी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. ऑन स्ट्राइक चेतन काकेला आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू लगातारचे निर्धाव खेळत असताना फटका चांगला आहे. स्ट्रेट अँड ड्राइव 3वीं शर्मा है. इतनी सीधी गेंद फेंक दे सीधा सीमा बार. शैलेश दादा बडनेरी ब्रांडेड आपल्याला पाहायला मिळत आहे. राजेश साळवे एक डान्सिंग स्कोरर म्हणून त्यांची ओळख आहे. चेंडू इथे मात्र फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडूला फेकून द्यायचं होतं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू हाताला थोडासा स्पर्श झाला, परंतु कासवाच्या गतीने का होईना शर्यत जिंकली जात्या. डीप फाईन लेगचा अजून एक शैलेश दादा वडनेरी फाउंडेशन हा चौकार. थँक्यू टीजे मास्टर. एक कूट समाप्तीनंतर दाखल धावसंख्या शेवटच्या चेंडूवर गोड या ओव्हरचा शेवट गोड करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. या ठिकाणी मात्र चेतन काके या फलंदाजीच्या बॅटमधनं चौकार पाहायला मिळाला आणि त्या चौकाराच्या मदतीने दाखल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ईशानी वॉरियर्स या संघाची धावसंख्या 9 धावा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज अरब शेखला आपण पाहू शकाल. इंडियन ऍक्शन मध्ये कासगाव इनकडनं गोलंदाजी केली जाते. थोडं फास्टली घ्यायचं, स्पीडअप करायचं पंजा. अजून बरेचसे सामने आपल्याकडे शिल्लक आहेत. आजच्या दिवसातील विचार केला तर चांगले सामने आपल्याला पाहायला मिळाले. सातत्याने या ठिकाणी अतिशय चांगली खेळपट्टी. चेंडू चांगला आहे. ओपी चेंडू होता. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. व्हॉट अ फील्ड. टॉप लेवलचं फील्ड या ठिकाणी पाहायला मिळतं. अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ऑफ साइडचा जिहादच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. अतिशय चांगलं. पहिल्या चेंडूवर चिकी सिंगल. डबल डिजिट मध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चेंडू चांगला आहे. स्वतःच्या हॉलतूरमध्ये अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी थोडासा बीट झाला. एक धाव कंप्लीट केली जाते. आणि अजय धुळे ऑन स्ट्राइक. चेतन काकीच्या माध्यमातून एक चिकी सिंगल आपल्याला पाहायला नाही. पहिल्या चेंडूवर एक चिकी सिंगल पाहायला मिळाली. आता या चेंडूवर एक चिकी सिंगल पाहायला मिळाली. अतिशय चांगली सटीक लाईन लेनची ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अरब शेखच्या माध्यमातून. हा फटका चांगला आहे. पुढे लेन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे जिहादच्या माध्यमातून. पुन्हाच्या चेंडूला उचलून फेक करेपर्यंत त्या ठिकाणी बघतील पुलालेनचा चेंडू होता. ऑफ साइडचा तो फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. तर सर्कलमध्ये चेंडू लागलं आणि एक चिकी सिंगल पाहायला मिळालं.
हा फटका चांगला आहे, त्या फटक्यासाठी शतरक्षक होईल अंकुश कुराडे होते त्या ठिकाणी. काय शतरक्षण, अव्वल दर्जाचं शतरक्षण पाहायला मिळालं. लाजबाब लाजबाब शतरक्षण आपल्याला पाहायला मिळतं. काय फटकेबाजी, चांगली फटकेबाजी, परंतु तेवढ्याच चांगल्या दर्जाचं स्टँडर्ड शतरक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. तब्बल विचार केला तर आपल्या संघासाठी लगभग 5 धावा अडवले होते. हा चेंडू इथे मात्र फटका फसला, उंची जास्त लांबी कमी. चेंडूखाली शतरक्षण चेंडूला जज करत होते शॉटमॅन तुमच्या ठिकाणी. मात्र हर्षदच्या माध्यमातून कुठलीही चुका नाही या फलंदाजात. पहिल्या चेंडूवर, दुसऱ्या चेंडूवर, तिसऱ्या चेंडूवर, चौथ्या चेंडूवर सुद्धा एक चिकी सिंगल पाहायला मिळाले होते. 5व्या चेंडूवर या ठिकाणी मात्र महत्वाची विकेट जमा केल्या आरब शेख या गोलंदाजाने. लगभग विचार केला तर अंकुश कुराडेने आपल्या संघासाठी 5 धावा अडवल्या होत्या. इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो बॅट्समॅन तोहिद उर्फ नन्ना, चांगला फलंदाज आहे. हा चेंडू इथे मात्र कुलटा प्याचा होता, पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु पंचांनी हा चेंडू इथे मात्र वाईट घोषित केला. वाईटच्या स्वरूपात आपल्याला थोडंसं हल्लं जाईल. 14 धावा कासवाच्या गतीने का होईना, थेंबे थेंबे तळेसा शब्द म्हटलं जातं, अशी धावगती अद्यापपर्यंत चालू आहे. 14 धावा आपल्या कपर लागल्या गेल्यात. अरब शेख एक चांगला गोलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू त्याच्या मात्र पाहायला मिळतो. या ठिकाणी मात्र या टीमसाठी जनता राजा 11 या संघाच्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळतो, परंतु त्याच्या अगेन्स्ट खेळ करत असताना ईशानी वॉरियर्स हा संघ आपल्याला पाहतो थोडासा अडचणीमध्ये सापडला आहे. हा चेंडू शॉर्ट चेंडू होता, अखूल टप्प्याचा हा चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. बघ विचार केला तर निर्धाव चेंडूची सांगता 2 ओव्हर समाप्तीनंतर धबालकर धाव संख्या 7.000 सरासरीनं या ठिकाणी मात्र ऑन बोर्ड 2 गड्याच्या मोबदल्यात 14 धावा. ठीक आहे. चला विष्णू शिंदे सर यांचा डान्स पाहण्यासाठी भरपूर प्रेक्षक आणि मुख्य व्यासपीठ देखील आतुर आहे. चांगला संगीत देखील आता येतील. फटका इथे मात्र सजवायचा होता त्या ठिकाणी, रनआउटची संधी, परंतु चुकीच्या इंडला थ्रो. डेंजर इंडला होते त्या ठिकाणी चेतन काके, परंतु त्या इंडला थ्रो आला नाही. या लेग बायचा इशारा येतोय पंचांचा. लेग बायच्या माध्यमातून एक जिगी सिंगल आपल्याला पाहायला मिळतं. मन्ना शेख आपल्याला पाहायला मिळतात. ऑन स्ट्राईक नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील 15 धावा धावफलकावर 2 गड्याच्या मोबदल्यात. हा फटका चांगला आहे, स्ट्रेट अँड ड्राईव्ह ऑन स्क्रीनच्या वरनं फटका जवाब होता. नन्ना शेखच्या बॅट मधनं येतोय हा शैलेश दादा वडनेरे फाउंडेशन बिगिट षटकार. शैलेश दादांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक भव्य दिव्य प्लॅटफॉर्म आपल्या या बदलापूर विभागातील खेळाडूंना
निर्माण करून दिले. हा इथे मात्र बॅटच्या टोईनला चेंडू लागला होता. इथून मात्र अजून एक नशिबाचा हा चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीने धाव फलकावर धाव संख्या ऑन बोर्ड 20 बॉल्स ऑफ 2 विकेट डीज आहे. पंचवीस धावा दाबलगावर हर्षल तरेला आपण पाहू शकाल. थोडासा पंच सेकंडला चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाला होता. त्या ठिकाणी मात्र षटकार त्यानंतर लगेचच पुढच्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला आणि चौकार षटकाराची नितांत गरज होती कारण थोडासा बॅक फुटला आला होता. ईशान्य वॉरियर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळत होता. चला बॉल लगेचच द्यायचं. त्या ठिकाणी बॉलची मागणी केली जाते. नाशिकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. नाशिकचा विचार केला या ठिकाणी तर 3 चेंडू आणि 10 धावसंख्येवर खेळ केला जातोय. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं मॅच बॉल आला. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं बाजूला जे कोणी प्रेक्षक असतील त्यांनी मात्र थोडंसं सहकार्य करायचं आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर जर चेंडू गेला तर लगेच आणून देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपला मॅचचा रिदम तुटणार नाही याची नोंद असू द्या. कारण तुमचाच प्रतिसाद मायबाप प्रेक्षक वर्ग यांचा प्रतिसाद असणं खूप गरजेचं आहे आणि एक स्पर्धेचा घटक म्हणून नेहमीच नेमलं जातं आमच्या मायबाप प्रेक्षक वर्गांना. त्या प्रेक्षक वर्गांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने सरसे स्वागत आहे. हा चेंडू इथे मात्र फटका चांगला आहे. तेवढा इथे मात्र चुकीचा थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. ते म्हणतात ना अति घाई आणि संकटात नाही त्याच या ठिकाणी घडले गेला. तब्बल विचार केला तर बॉल चेंडूच्या चेंडू आत्तात येण्या अगोदरच मात्र इष्टांना आपला ध्येय या ठिकाणी मात्र लागला गेला. हर्षल हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ईशान्य वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून शैलेश दादांच्या स्वप्नातील साकारलेली ही स्पर्धा आजपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगलं आयोजन नियोजन भक्तांनी प्रेमात पडावं. मैदानाच्या चौफेर बाजूने अतिशय चांगले नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. हा चेंडू इथे मात्र पंच सांगत असताना वाईड आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप आपल्याला पाहायला मिळत्या. आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत्या. हर्षल तरीच्या माध्यमातून 5 ओव्हरचा हा सामना आहे आपल्याला पाहायला मिळतो. प्रति सामना 5 ओव्हरचा पाहायला मिळतो. अतिशय चांगली सोच आपल्याला पाहायला मिळते. आयोजन कमिटीचं आहे जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्यानंतर हा चेंडू लोअर फुलटाच होता परंतु लाईन चुकीची आहे. त्या ठिकाणी पंच सांगत असताना वाईड चेंडू आहे आणि लगभग विचार केला ना तर जेवढं कौतुक करावं शैलेश दादा ओढणेरे या साहेबांचं तेवढं कमीच आहे. यस पंच फिल्डिंग रिव्ह्यू चेक केला जातो. वाईड चेंडू चेक केला जाईल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एस इट इज वाईड. हा चेंडू इथून मध्ये वाईड आहे. बघा बॅट्समॅन किती चप्पल झाला तर जी वाईड आहे तीच वाईड राहणार आहे. सिंगल वाईड असेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आपला विचार केला तर 28 धावा दाबलकावर या वाईडच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील. बॅट्समॅन किती चप्पल झाला तरी जी वाईडची रेषा आखली गेल्या तीच रेषा असेल याची नोंद असू द्या. बीपीएलचं हे पर्व आपल्याला पाहायला मिळतं. बदलापूर प्रीमियर लीग 20-25 हे पर्व. फटका चांगला आहे त्या ठिकाणी मात्र बॅटने चेंडू खेळला जात आहे. गालपेच्या मागे चेंडू चाललाय गॅप मध्ये या ठिकाणी मात्र येतोय अजून एक दमदार फटका. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय चेतन काकेच्या बॅट मधनं हा येतोय शैलेश दादा बडनेरे फाउंडेशन बिगिट चौकार.
हे गाणं कंटिन्यू करायचं आहे. फटका चांगला आहे, स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडूला अडवलाय, अतिशय वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तेवढ्याच ताकदीचा मात्र फटका पाहायला मिळाला होता, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये तो चेंडू अडवला गेला. ऑल टू द डीजे मास्टर बजाव. गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आमची स्कोर सांगत असताना म्हणजे श्री राजेश साळवे स्कोरच्या भूमिकेत आपण पाहू शकाल. थोडंसं फास्टली खेळायचं आहे पंचा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज अंबेशिव एक्सप्रेस म्हणून ओळख असलेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कसं इनकंड गोलंदाजी केली जाईल. तेजस बोराडे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी केली तर ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकाल. तीन ओव्हर समाप्तीनंतर 32 धावा आपल्यावर लागला गेला. त्या ठिकाणी 10.75च्या सरासरीने खेळ केला जातो. हा चेंडू चांगला आहे. नन्ना शेख साठी हा चेंडू होता. त्या ठिकाणी फटकाही चांगला पाहायला मिळता. ऑनफिल्डचा हा तो फटका आपल्याला पाहायला मिळतो, परंतु फटक्यासाठी क्षेत्रक्षक उपस्थित होता. काव कॉर्नरचा क्षेत्रक्षक सरकला, लॉंग ऑन मध्ये आला गेला. लगेच चेंडू उचलून फेक करेपर्यंत एक चिकी सिंगलची गरज होती आणि ती चिकी सिंगल आपल्याला पाहायला मिळाले. प्रेक्षकांसाठी खास मेजवानी, ज्या मेजवानीची सकाळपासून आम्ही वाट बघतोय. पंचाच्या भूमिकेत आपण पाहू शकाल मेन पंच विष्णू सर यांच्या नृत्य आपल्याला पाहायला मिळेल. काही क्षणात आपल्याला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. फटका बसला होता. नोमॅस लाईन मध्ये चेंडू पडला जातोय. शॉर्ट पॉइंटला तो चेंडू पडला गेला. काही क्षणातच प्रेक्षकांसाठी चांगली मेजवानी पाहायला मिळेल. विष्णू सरांचा डान्स आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळेल. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आतुरता आहे. मुख्य व्यासपीठावर बऱ्याचशा माझ्या मान्यवरांची सुद्धा आशा निराशा आहेत पूर्णपणे विष्णू सरांवर आणि त्या थोड्याच वेळात कंप्लीट केल्या जातील. 34 धावा आपल्याला पाहायला मिळतात. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. बघा 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 अंपायरच्या भूमिकेला पाहू शकाल. यास तेजसला सांगत असताना हा चेंडू तुझा खराब आहे. यास जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या विष्णू सरांसाठी. नन्ना शेख, तेजस शाह, संधी गोलंदाजी. हा चेंडू हेलिकॉप्टर उडवायचा होता. स्वतःच्या पॉल थ्रूमध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न होता आणि तो सक्सेसही झाला. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. क्रिकेट विश्वातील सर्वाधिक सेफ चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा बॅकफुटला आहे मी म्हणेन ईशानी वॉरियर्स असंख्य कारण इथून धावा बनवणं गरजेचं आहे. चौथा ओव्हर हाताळलं जाते अद्यापर्यंत फक्त आणि फक्त 35 धावा दापलकावर, कारण या मैदानात या खेळपट्टीवर धावा बनल्या जातात. धाबा चेस केल्या जात आहेत, धाबा बनल्या जात आहेत, धाबा डिपेंड केल्या जात आहेत. सतरा ते 18 फॉलांचा हा रनअप आपल्याला पाहायला मिळतात. तेजस बोराडे या गोलंदाजाचा फटका बसला आहे गॅपमध्ये चेंडूला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे फर्स्ट स्लिपचा डायरेक्ट इथे मात्र चुकीचा थ्रो.
आणि फक्त चिकी सिंगल आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने धाव फलकावर फलक हलकस फ्लाय होईल. 36 धाबा धाव फलकावर ईशानी वॉरियर्स या संघाच्या ह्या धाबा लागत असताना 36 धाबा. इथून मात्र पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. पार्टनरशिप चांगली पाहायला मिळते. अद्यापर्यंत नन्ना शेखचा विचार केला तर 13 धावसंख्येवर खेळतो, तर चेतन काकेचा विचार केला तर 10 चेंडू 16 धावसंख्येवर खेळते, परंतु मोठ्या पस्क्यांपासून वंचित ठेवलं. फलंदाजाच्या पायात बेड्या ठोकल्यात. जसं म्हटलं तसं ऐकायला गेलं. पिक 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 शैलेश दादा वडनेरे षटकार. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. बघा 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 अंपायरच्या भूमिकेत यस अंपायर सांगत असताना हा चेंडू इथे मात्र वाईट आहे. यस टाळ्या टाळ्या होऊन जाऊ दे. थोडासा आत्मविश्वास वाढेल अंपायरचं विष्णू सरांचा सुद्धा. जोरदार टाळ्या झाल्या गेल्यात. अजूनही कृत्य बरेच पाहायला मिळेल आपल्याला. नृत्य कृत्य आणि हा फटका चांगला आहे. गॅप चेंडू फेकून दिला. गॅप मोठा त्या ठिकाणी छत्रशी उपस्थित आहे. या फटक्यासाठी दोघांना बीट करून चेंडू जाईल. अजून एक दमदार शैलेश दादा वडनेरे फाउंडेशन चौकार. टाळ्या होऊन जाऊ द्या. तर विष्णू सरांना विनंती आहे त्या इंडने सरी तुम्हालाच करायचं आहे. एका ओव्हरसाठी त्या इंडनेही तुम्हालाच करायचा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकाल तेजस बोराडे आणि विष्णू सर आपल्याला पाहायला मिळतील. चला सामना चालू करा. चला सामना चालू करा त्या ठिकाणी. अक्षयला आपण पाहू शकाल गोलंदाजी करत असताना स्वागत षटक आहे. एनएमआरचे षटक ओळखलं जातं, परंतु अक्षय एक यंगस्टार आहे. उभरता सितारा या ठिकाणी बदलापूर विभागातील एक चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. वर्तमान आपल्याला पाहायला मिळतं. या बदलापूरचं अक्षय हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. पार्टनरशिप चांगली बिल्डअप केली जाते. त्या ठिकाणी विचार केला तर 39 धावसंख्येची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. 48 धावा बनल्या गेल्यात. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुराताचा विचार केला तर चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत पाहायला मिळते. इथून धावा बनवावे लागतील. चेतन काकेला जिम्मेदारी घ्यावी लागेल. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. गतीमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळालं. चांगला चेंडू सुद्धा पाहायला मिळाला. अतिशय चांगला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. लगभग विचार केला चेतन काकेने तर 13 चेंडू फेस केलेत आणि 26 धावसंख्येवर अद्यापर्यंत वैयक्तिक खेळ केला जातोय.
हा फटका चांगला आहे. त्या फटक्यासाठी शतरक्षक आहे, टिपला जातोय जाईल. वन मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक दुसरा. 48 धावसंख्येवर लागत असताना बॅट्समॅन आपल्याला म्हणतोय चेतन काके. बॅक टू डग आउट डीजे. थँक्यू. चला लगेचच मैदानात जायचं आहे. लवकरात लवकर सामना खेळण्याचा प्रयत्न करा. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो जनता राजा 11 विपक्ष ईशानी वॉरियर्स संघ आपल्याला पाहायला मिळतो. या दोन्ही संघाच्या मध्ये दिग्गज लढत आपल्याला पाहायला मिळते. एका इनिंगला आपल्याला पाहायला मिळतो जनता राजा 11 विपक्ष ईशानी वॉरियर्स संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज अक्षय आपल्याला चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे. डान्सिंग डाऊन विकेट. ओव्हर पिच चेंडू होता. बॅट अँड चेंडूचा प्रॉपर टायमिंग पाहायला मिळतोय. आणि इथून मात्र अजून एक शैलेश दादा वनडे फाउंडेशन बिग षटकार. अतिशय चांगलं नृत्य पाहायला मिळालं. षटकाराच्या मदतीने आपल्याला धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात 54 धावा. चांगला फटका. हा चेंडू पंच लाईन येतील. यस पंच आपल्याला पाहायला मिळते विष्णू सरांच्या माध्यमातून हा निर्णय येणं अजून बाकी आहे. यस इट इज वाईड चेंडू. माननीय श्री प्रतिमेश पाटील यांच्याकडनं 200 रुपये पारितोषिक आले. तर टाळ्या होऊन जाऊ दे विष्णू सरांसाठी. हा चेंडू बघा गतीमध्ये व्हेरिएशन करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. बॉडीला स्पर्श करत असताना चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. आणि एक पहिला दिवसा डवळे या ठिकाणी 30 सर्कलच्या आतमध्ये 9 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. सातत्याने 5 खेळाडू पाहायला मिळतील. त्यांच्या मधोमध्ये चोरी केली जाते. आणि ही चिकी सिंगल आपल्याला पाहायला मिळते. चिकी सिंगलच्या माध्यमातून अप्पल काबर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 56 धावा ऑनबोर्ड. हा चेंडू फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे विलास निरगुडे होते, परंतु फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकाला चान्स मिळाली आणि एक चिकी सिंगल आपल्याला पाहायला मिळते. 57 धाबा प्रकार. यावर 23 चेंडू 58 धाबा बनवायच्यात. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. तब्बल विचार केला तर टीम शांता राजा 11 या संघाला
राहुल सर, आपल्याला विनंती आहे समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे आपण. थँक्यू सो मच. मुख्य स्क्रीनवरती तुम्ही पाहताय खरं तर क्रिकेटला धर्म मानणारं व्यक्तिमत्व आहे. आपण पाहू शकता शैलेशजी वडनेरे साहेब यांना दाखवलं जात आहे. बदलापूर प्रीमियर लीग या स्पर्धेचे दमदार आयोजक खरं तर ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवण्यात आली. म्हणे एकच ध्यास बदलापुराचा सर्वांगीण विकास, याच विरुद्ध वाक्यावरती आपण पाहतोय. खरं तर बदलापुरातून चांगले चांगले खेळाडू प्लॅटफॉर्म निर्माण करू दिलाय आणि चांगले चांगले खेळाडू घडावेत यासाठी शैलेशजी वडनेरे साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवण्यात आली आहे. क्या बात आहे. खरं तर बदलापूर प्रीमियर लीग हे पर्व पहिलं आपण पाहिलं होतं. T20 लीग आपण पाहिली होती. लेदर क्रिकेटची स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये विनोद कांबळी सरांना सर्वप्रथम जर कोणी आणलं असेल तर ते नाव आहे शैलेशजी वडनेरे साहेब. त्यामुळे वडनेरे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
मी आधीच म्हटलं होतं क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय खरं तर नेहमीच क्रिकेटसाठी ते अतोनात प्रयत्न करत असतात. खरं तर अभिषेक सेल्टर्स या टीमचे कर्णधार राजेश साळवे होते. ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत असताना आमचे मित्र शुभम मस्कर यांचं आगमन झालंय. बलपूर्वक स्वागत आहे शुभम. शुभमला देखील आपण सेकंड इनिंगसाठी भरपूर शुभेच्छा देऊ कारण लग्न बेडीत तो देखील अडकला त्यामुळे त्याला आपण सेकंड इनिंगसाठी भरपूर शुभेच्छा देतोय. महेंद्र धुळे सर काहीतरी इशारा करतायत शुभमसाठी, हरकत नाहीये. दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल, फटका चांगला क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका, लॉंग ऑन, लॉंग ऑफच्या मधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा. धावफलक तुम्हाला पुढे सरकताना पार मिळेल. शुभमजी मस्कर यांचं आगमन झालंय. tenniscricket.in या वाहिनीचे ते स्वतः सदस्य आहेत परंतु आता थोडेसे क्रिकेटपासून दूर आहेत कारण स्वतःचा बिझनेस त्यांनी चालू केला. ऑन साइडला घेतलाय, फटका चांगला आहे, धाबा देखील चांगला मिळतील. बॉल चालला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचतो, एक सिंगल. त्यामुळे धावफलक आता पुढे सरकतोय. महेश दादा कुंभार जे सागरजी देशमुख यांचे मित्र आहेत त्यांच्याकडून 3 बॉल 3 षटकार. सागर देशमुख याच्यासाठी 1000 रुपयाचा कास प्राइज. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, यू मिस. आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. धक्का मोठा लागतोय. बॅटिंग करत असताना टीम जाणता राजा या टीमला पहिला धक्का फरदत बाद. धावफलक 5 आकड्यावरती थांबलाय. बदलापूर प्रीमियर लीग ही स्पर्धा भरवण्यासाठी सर्वांचं योगदान आहे. त्यामध्ये महेंद्र धुळे सर जे मात्र बदलापूर वांगणी संघटनेचे संचालक आहेत त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो कारण स्पर्धा भरवणे ही सोपं असतं परंतु स्पर्धा सक्सेस करणं ही तितकंच कठीण असतं. त्यामुळे शैलेशजी बडनेरे साहेब यांचा भरपूर विश्वास आहे. महेंद्र धुळे यांच्या खांद्यावरती त्यांनी जिम्मेदारी दिली आहे. त्यांच्या साथीने विवेक कडू, महोपाडा इरंजाड त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. त्यानंतर आमची जोविलीची पूर्ण टीम, मग रमेश धुळे असतील, विशाल धुळे, भारत धुळे असतील, वरुण असतील, शुभम मस्कर त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. सचिनजी धुळे यांचे आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांची कामगिरी या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय आहे. भूषण असतील, भूषण धुळे, भूषण धुळेचं देखील कौतुक व्हायला हवं. 4 दिवस या मैदानावरती या व्यासपीठावरती ते उपस्थित आहेत आणि प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक प्रेक्षकाला, प्रत्येक मान्यवराला काय हो आहे याची ते काळजी घेत असतात. ही स्पर्धा भरवण्यामागे त्यांचं मोलाचं योगदान आहे आणि त्यामुळेच की काय जोवेली गावाला देखील क्रिकेटची पंढरी असं म्हटलं जात आहे.
चेतनजी गजानन धुळे साहेब मुख्य व्यासपीठावरती या मॅचचा आनंद घेतात. उद्या त्यांचा संघ खेळणारे अमन नाईट रायडर्स, त्यामुळे आज ते देखील दाखल झालेत कशा प्रकारचा खेळ इथे खेळला जातो या साऱ्या गोष्टीची ते नोंद घेतात. जोवेली गावचे प्रतिष्ठित नागरिक खरं तर सुरेशजी वामन धुळे यांचे चिरंजीव मनोजी धुळे यांचं आगमन झाले. विनंती आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर बदलापूर प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण जरूर पाहतोय आणि ही स्पर्धा भरवण्यासाठी मी म्हणेन जोवेली पूर्ण टीम, महेंद्र धुळे आणि त्याचे सहकारी पूर्ण टीमचा मी आभार व्यक्त करेल, कौतुक करेल, ज्यांनी 1 महिना ही स्पर्धा घडवण्यासाठी अथक परिश्रम घेतले, त्यामुळे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवण्यासाठी भरपूर परिश्रम घेण्यात आलं. जाऊया मॅचच्या दिशेने. खेळीमेळीचं वातावरण जेव्हा जेव्हा राजेश साळवे कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतात त्यावेळेस खेळीमेळीचं वातावरण तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. 9 धाबा फलकावरती जोडले गेल्या. षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न झाला. या मॅच मध्ये आपण पाहतो टार्गेट होतं जबरदस्त टार्गेट. आता उरलाय 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरता अजूनही 49 धावांची गरज आहे. काही चलनचित्र दाखवले जातात. खर तर लेदर बॉल T20 लीग आपण पाहिली होती. ती लीग स्पर्धा जिंकली होती. खर तर टीम जयरमान चिखलोली रोहन राजे यांच्या संघानं ती स्पर्धा जिंकली होती. शैलेजी वडनेरे साहेब, विनोदजी कांबळी सर, प्रकाशजी पाटील साहेब असतील, तदनंतर एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री, त्यांच्या साथीनं आपण पाहतोय वामनदादा म्हात्रे साहेब देखील तिथे उपस्थित होते. तदनंतर एकनाथजी शेलार साहेब असतील, हे सर्व मान्यवर तिथे उपस्थित होते, त्या स्पर्धेमध्ये जोडले होते. आणि त्यामुळेच की काय शैलेजी वडनेरे साहेबांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. मी आधीच पडलो होतं, क्रिकेटला धर्म मानणारं व्यक्तिमत्व आहे. ऑन साइडला खेळलाय, फटका चांगला, धावा देखील चांगला मिळते का भावा लागेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचलाय, बॉल आतमध्ये ढकललाय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. धाव फलक 2 धाब्याच्या साथीने पुढे सरकतोय. मैदानावरती अरब शेख हा खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. या मॅच मध्ये चांगला खेळतो करतोय, परंतु चेक केलं जाईल घडलंय का. डीप मध्ये आपण पाहतोय मिड विकेटला जेल स्वीकारण्याचा प्रयत्न फसला, परंतु चेंडू अडवलाय का, या साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील. आमचे तिसरे पंच महेंद्र धुळे सर देखील आता पुन्हा जोडले गेलेत. तदनंतर आयोजन कमिटी आता सज्ज झाली आहे. ओमकार सावंत जे ऑफिशियल ऑडिटर आहेत ते देखील आता चेक करतील. सेफ असतील. चला दोन्ही तलपान देखील आहेत. 2 धाबा. या वेळेला देखील आडवा पाटणा खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक उपस्थित होते, ज्याने मात्र डाईव्ह लागत असताना प्रयत्न जरूर केले, उंच उडी घेण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु त्याच्या डोक्यावरनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
23 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. समीकरण तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. या मॅच मध्ये आपण पाहतोय पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर दुहेरी आली, एक षटकार आलाय, पुन्हा एकदा डॉट आलाय, आता अजून एक षटकार होतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. समीकरण जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅच मध्ये अजून आपण पाहतोय इक्वेशन शिल्लक आहे. 19 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 35 धाबाची गरज आहे. 19 बॉल 35 धाबाची गरज आहे. सामना खुला करण्याचा प्रयत्न करतोय मैदानावरती अरब शेख. यावेळेला देखील राकेश ट्रॉप लॉंग ऑनला स्टेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉल हिट बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड इन अ रो बॉल सीमा पार अरब शेखच्या बॅटमधून हा धमाका हा ब्लास्ट तुम्हाला पाहायला मिळतोय. षटकार. राजेजी साळवे यांच्या माध्यमातून जर DK सरांनी डान्स केला तर 1000 रुपयाचा घास फिरायचा. क्या बात आहे. विनय षटक क्रमांक 3. 18 बॉल 29 धाबांची गरज. फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. बॉल चालला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक उपस्थित, बॉलातून फेक करेल. चंदू मेहर साठी एक कॅश प्राइज येतोय. जर सलग 3 बॉल 3 षटकार मारले तर ऋतिक भोईर आणि साहिल भोईर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. चंदू मेहर साठी सिंगल धाव मिळते. धावफलक पुढे सरकतोय. 17 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅचमध्ये 28 धाबाची गरज. विनय सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. राईट नंबर विकेट. यावेळेस ऑन साइडला गोपणी सारखी बॅट फिरवली आहे. हेलिकॉप्टर उडवलाय. लँड कुठे होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल चालाय सीमा पार. आउट ऑफ द पार्क. बिग हिट. चंदू मेहर बॅटिंग करण्यासाठी जसा दाखल झाला तसं कॅच प्राइज आता तुम्हाला दूर पार मिळतील. सलग 3 बॉल 3 षटकार जर आले चंदूच्या बॅटवरून तर पलक 11चे पुरस्कर्ते बाळू बोराडे यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचा कॅच प्राइज आहे. क्या बात आहे. हे प्रेम आहे खरं तर गावकऱ्यांचं, ते म्हणजे एरंजळकरांचं चंदू मेहरवरती. कारण एक जुना जाणता खेळाडू यंगस्टर खेळाडूंना घेऊन खेळत असतो आणि त्यामुळेच त्याचा आता मनोबळ वाढवण्याचा प्रयत्न केला. परंतु मैदानावरती अरब शेख नावाचं वादळ सध्याच्या घडीला मैदानावरती घोंगावलंय. वैयक्तिक 31 धावांवरती बॅटिंग करतोय. धावफलक 36 आकड्यावरती स्थिरावलंय. इथे देखील गोपणी सारखी बॅट फिरवली. ऑन साइडला घेतला. लॉंग ऑनला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विनयचे प्रयत्न अपुरे पडले. अजून एक देखना स्ट्रोक. खणखणीत चौकार. चौकार आलाय. धावफलक पुढे सरकतोय.
लाईन चेक करावी लागेल, लाईन चेक करावी लागेल. पंच वळतात, अंपायर सिग्नल. वाईट बॉल. जणू काही एखाद्या पक्षाप्रमाणे आता पंच देखील हात खोलत असताना पिसारा त्यांनी फुलवला. सांगितलं वाईट बॉल आहे. धावफलक पुढे सरकतोय. 17 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. या मॅचमध्ये जिंकण्याकरता 15 बॉलचा खेळ शिल्लक, 17 धाबाची गरज. या वेळेला देखील ऑन साईडला बळबळ आहे. बॉलचा गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. नरेंद्र माळी बॉलतून फेक करतील. दरम्यान चिकी सिंगल एकवटी जातीय. चंदू मेहरसाठी बाळू बराडे यांच्याकडून 5000. ऋतिक भोईर, साई भोईर यांच्याकडून 1000. 3 षटकारांसाठी. विनय खोदून काढण्याचा प्रयत्न आहे. ऑन साईडला खेळतलाय, बळवलाय बॉल. ऑन साईडला डीपमधून क्षेत्ररक्षक येतात. अजय धुळे बॉलातून फेक करतील. दरम्यान एक चिकी सिंगल एकवटी जाते. सिंगल डबलला प्राधान्य देण्याचं काम करतात. 14 बॉलचा खेळ शिल्लक, 16 धाबांची गरज होती. आता 13 बॉलचा खेळ शिल्लक, 15 धाबाची गरज आहे. शेवटचा बॉल दोन्ही टीमसाठी भरपूर महत्वाचा आहे. इथून शेवटच्या बॉलप्रती धाबा किती येतील हे देखील पाहावं लागेल. या वेळेला देखील हलक्या हाताने ढकललंय. एक सिंगल धाव घेतील या शंकात नाहीये, कारण स्ट्राईक हवी आहे अरब शेखला. आणि एका धाबाच्या साथीने आता धावफलक देखील पुढे सरकतोय. या मॅच मध्ये अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक, जिंकण्याकरता 14 धाबांची गरज आहे. बारा बॉलचा खेळ शिल्लक, जिंकण्याकरिता टीम जामता रजा या संघाला 14 धाबाची गरज आहे. या मॅच मध्ये 12-14चं समीकरण जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. 12 मध्ये 14 धाबा इथून मात्र चेस होतील का हे देखील पाहावं लागेल. गुरुदाची बारकवरती गुरुदाचा आता दाखल झालाय. कल्पेश धुळे हा गुरुदा त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर अरब शेख हा खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. इथून कशा प्रकारची कामगिरी करतील. पहिला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर बॅटमध्ये नव्हता. सिंगल एकवटी दुसरीचा प्रयत्न करतायत. 2 धाबा एकवड्याचा प्रयत्न चालवला जरूर, परंतु मिळेल ती सिंगल. सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. 11 बॉलचा खेळ शिल्लक, अजूनही 13 धाबाची गरज. 45 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात या मॅच मध्ये. ऑफिशियल टीम खरं तर गौरवजी साबण सरांना तुम्ही पाहताय, भरपूर मेहनत आहे त्यांची या स्पर्धेमध्ये. त्या बोळसकी काय पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर भारतामध्ये त्यांचं भ्रमण असतं. या वेळेला देखील पुढे सरसमूह खेळण्याचा प्रयत्न होता. दरम्यान फिरकीचा आक्रमण आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आणि आता पूर्णपणे फसवलंय. चला पंचांकडे खरं तर दाद बागितली जाते. अरब शेख आउट आहे का हे विचारलं जातंय कल्पेशच्या माध्यमातून, कारण त्याने रनआउट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता बॅटर सेफ असतील.
धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती अजूनही 45. या वेळेला देखील पंचाकडे लाऊड अपील केली आहे. फलंदाज बाद चंदू मेहरला इथून मात्र मैदान सोडावं लागतंय. अजून एक दे धक्का, परंतु पंचांनी आता घेतले पुन्हा एकदा रिव्ह्यू. नक्की घडले काय? बॅटिंग रिव्ह्यू आहे. चला चेकअप पण करू. OUT बॅटर आउट. केडी बिग हिट ऑन साइडला खेचलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सांगितलं होतं कॅच प्राइज नका लावू आणि बॉल सीमा पार. षटकार. केडीनं चांगला क्रिकेट तो नेहमीच खेळत आलाय. या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप त्याने सोडली आहे. पहिल्या मॅच मध्ये खेळत असताना भरपूर चांगली घेऊन त्याची तयारी केली आहे. इथून फिरकीचं आक्रमण करावं लागेल. धावा थांबावे लागतील या मॅच मध्ये. या वेळेला देखील हा फटका फसलाय. केडीला तुम्ही पाहता एक षटकार जरूर आला, परंतु थोडेसे नाराज आहेत. परंतु एक चांगली विकेट त्याने संपादित देखील केली आहे, त्यामुळे धक्का अजून एक लागतोय. अजूनही या मॅच मध्ये आपण पाहतोय आता जवळ जवळ 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 धावांची गरज. का सोचे थे नहीं लौटेंगे. फॉर बाल केले कल्पेश धुळेनं. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नसतो. तो पुन्हा येतो, पुन्हा तयार होतो आणि चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतो. असा कल्पेश धुळे मैदानावरती खेळत असताना चला एक षटकार जरी आला तरी देखील पुन्हा एकदा कमबॅक केले कल्पेश धुळेनं.
त्याने सांगितलंय मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, आणि फलंदाजाला बाद केलाय. दाखल झालाय अंकुश या मॅच मध्ये. आता अंकुश लावेल का? परंतु दुसऱ्या बाजूला सागर निर्माळी जो चांगला गोलंदाज आहे तो देखील इथून दाबा खर्च करेल की या दाबा इथून थांबवेल, हे देखील चित्र जरूर तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये खेळत असताना. बिगिट करण्याचा प्रयत्न इथे घडले काय पाहावं लागेल. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय यावेळेस तुम्ही पाहताय अंकुश, जो मात्र बॅटिंग करत असताना चेंडू डॉट ने खेळलाय परंतु स्ट्राईक हवी आहे, इथे मात्र रपला. त्यामुळे आता समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. 4 बॉलचा खेळ शिल्लक, इथून 5 धाबाची गरज आहे. आरजीआर ग्रुप या टीमने असाच सामना गमावला होता, परंतु इथे घडणार काय? ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक सिंगल एक होण्याचा प्रयत्न करतात, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता. दरम्यान बाल बचावले गेले. अखेर मिळते सिंगल. अजूनही या मॅच मध्ये 3 बॉलचा खेळ शिल्लक, 4 धाबाची गरज आहे. समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. 3 मध्ये 4 बनतील का की या धाबा इथे मात्र रोखल्या जातील. एका बाजूला जामताराजा हा संघ मैदानावरती खेळतोय, दुसऱ्या बाजूला ईशानी वॉरियर्स. या दोन टीमच्या दरम्यान मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला तुम्ही पाहताय संघ मैदानावरती प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, तर दुसऱ्या बाजूला देखील मैदानावरती घाम गाळला जातोय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक, 4 धाबाची गरज आहे. इथे फटका, फर्स्ट लाईन डीप मध्ये खेळाडू एक चांगला झेल तिथे स्वीकारत असताना हा मोठा धक्का लागतो टीम जामताराजा या टीमला. समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅच मध्ये 2 बॉलचा खेळाचा शिल्लक, जिंकण्याकरता अजूनही 4 धाबाची गरज आहे. हा सामना रंगतोय, हो रंगलाच पाहिजे. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल रंगत असताना. जामताराजा 11 आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय संघ ईशानी वॉरियर्स. या 2 टीमच्या दरम्यान मोठी मॅच आपण एन्जॉय करतोय. दोन्ही संघामध्ये 4 प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. जामताराजा संघाला जिंकायचे जरूर, परंतु मैदानावरती ईशानी वॉरियर्स या संघाला देखील हार नाहीये मंजूर. 2 बॉल 4 धाबाची गरज आहे या मॅच मध्ये. समीकरण तुम्ही पाहताय 6 चेंडू मध्ये 6 धाबाची गरज असताना सामना होता कुठे, सामना आला कुठे. सकाळी देखील असाच सामना रंगला होता. तिथे आरजीआर ग्रुप विरोधात आपण पाहिलं होतं धर्मवीर 11 या 2 टीमच्या दरम्यान मॅच रंगली होती. तो सामना जिंकला धर्मवीर 11 या संघाने, परंतु आता इथून जिंकणार कोण, कारण सामना जड झालाय. 2 बॉल 4 धाबाची गरज आहे. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे. त्यामुळे इथून 2 बॉल 4 धावांची गरज असताना मैदानावरती घडले काय. एसटी 100 बीट शॉट दरम्यानचा खेळाडू बीट, फाईन लेग बीट, बॉल निघून चाललाय दन 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 करत, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. सामना जिंकलाय टीम जामताराजा या संघानं. अभिनंदन. रक्षकाची काहीच चुकी नाहीये. कल्पेश धुळेने प्रयत्न भरपूर चांगले केले. स्वतःनं डाईव्ह मारत असताना बॉल अडवण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु अगदी बाजूने चेंडू मात्र निघून चाललाय. मॅच मध्ये एक षटकार जरी खाला तरी देखील केडीने चांगली गोलंदाजी केली, परंतु आता इथे सामना गमावला, हरकत नाहीये. हार्ड लक टीम ईशानी वॉरियर्स, परंतु हा सामना जिंकलाय टीम जामताराजा या टीमने. परंतु आता जामताराजा संघ देखील म्हणत असेल की हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता आणि तो खेळ या मैदानावरती खेळलाय. अभिनंदन. या मॅचचा मार्ग मॅच ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं मॅच समरी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. जबरजबर एक षटक टाकत असताना भरपूर चांगली, 2 षटक टाकत असताना भरपूर चांगली गोलंदाजी केली आणि बॅटिंग करत असताना आपण पाहिलं असाल तर 15 चेंडू मध्ये 39 धावांची खेळी करणारा खेळाडू अरब शेख ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
सर मानधमाचा किताब स्वीकारण्यासाठी यायचं अरफ